टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नमस्कार सर्वांना। आपल्याकडे 3 रुग्णवाहिका BJW हॉस्पिटलला उपलब्ध आहेत, पण मागील 6 महिन्यापासून आपल्याकडे इथे इंधनला लागणारा पैसा पुरवठा इथे कमी असल्यामुळे आम्हाला त्या उभी ठेवावे लागत आहे। शासनाकडून आपल्याला फार कमी प्रमाणात त्याचे पैसे पुरवले जातात, 250 रुपये पर पेशंट असं आहे आपल्याकडे, पण त्याची सुद्धा सोय मागच्या 6 महिन्यापासून आपल्याला आली नाही। इथून बरेच जे ड्रॉपबॅक फॅसिलिटी आहे त्यासाठी इथून चिचगड, सालेकसा, तिरोडा असे लांब पल्ल्याचे पेशंट आपल्याला इथनं सोडावे लागतात, ज्याचं 250 रुपयात सोडणं पॉसिबल नसतं। तर आम्हाला थोडं मुबलक प्रमाणात 250 वरनं थोडी पैशांची वाढ झाली पाहिजे अशी विनंती आहे सरकारकडे, आणि अनुदान दरवेळेस रेग्युलर बेसिसवर मिळालं तर आमच्यासाठी ह्या सोयी पूर्णपणे पेशंटला देणाऱ्यांना किंवा रुग्णांना द्यायला फार जास्त मदतीस होतील। तर त्याचा प्रभाव तर आमच्या रुग्णसेवा देण्यात खूप फरक पडतोय। आम्ही हवं तेवढं इथनं काही पेशंट्स आम्हाला नागपूरला सुद्धा सोडावे लागतात। लहान बच्चू ज्यांना आम्ही रेफरल सेंटर आहे, जिथे डोळ्यांचा फरक पडतो, त्या आजारासाठी आम्ही नागपूरला पेशंट ड्रॉप करतो, त्या सोयी आमच्या ज्या पाहिजे त्या आम्ही त्यांना देऊ शकत नाही आहे। वेळेवर बरेचदा 108 अवेलेबल नसते, तर तेवढी चांगली सेवा आम्ही देऊ शकत नाही आहे। त्याचा भुर्दंड पेशंटच्या खिशावर सुद्धा पडतो की त्यांना स्वतः स्वखर्चाने जावं लागतं कधी कधी। भैया पैसा करेंगे, प्राइवेट बना करके जाना पड़ेगा, नहीं मिल रहा है तो बंद है एम्बुलेंस का। हमारे साथ में है 5 जन, मेरा वाइफ है। ये एम्बुलेंस तो बंद बता रहे हैं यहाँ का, क्या बोलेंगे अब बंद है बोल रहे तो अब तो कुछ तो साधन करके जाना पड़ेगा यहाँ से।